जेव्हा कुठल्या घरामध्ये एक मूल जन्माला येतं त्यावेळेला सगळ्यात जास्त आनंद होत असतो त्या घरातल्या आजी आजोबांना. कारण त्यांना पुन्हा एकदा त्यांचं लहानपण अनुभवायला मिळणार असतं, लहानपण जगायला मिळणार असतं. त्या आजी आजोबांना त्या मुलाचे लाड करायला मिळणार असतात आणि जे आपण आपल्या मुलांना देऊ शकलो नाही त्या आपण नातवंडांना सगळं काही द्यावं, अशी एक त्यांची भावना असते. ही गोष्ट आहे उलट्या काळजाच्या नातवाची. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. ज्या ठिकाणी पैशाला महत्त्व दिलं जातं, ज्या ठिकाणी वस्तूला प्राधान्य दिलं जातं, त्या ठिकाणी नात्यातला गोडवा कमी येत असतो. अशीच घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. या ठिकाणी पिंपळगाव नावाचं गाव आहे. हे गाव अतिशय शांत आहे. शेतीप्रधान अशा या गावामध्ये सगळेजण शेतकरी आहेत. रोज उठायचं, कामावरती जायचं, संध्याकाळी घरी यायचं, गुण्या गोविंदाने आपली भाजी भाकरी खायची आणि शांततेत झोपायचं, असं हे गाव. या गावामध्ये एक विशाल भोई नावाचा एक तरुण राहतोय. आणि हा जो तरुण आहे, आता तरुण म्हटलं की यांच्या मनाची स्वप्नशक्ती खूप जास्त असते. यांना बरंच काही करावंसं वाटत असतं. आपण पुढे जावं, आयुष्यात प्रगती करावी. सर्वसाधारणपणे आपल्या अवतीभोवती जे काही चालू असतं, आपले मित्रमैत्रिणी यांना बघून हे तरुण लोक प्रभावित होत असतात आणि त्यांनाही असं वाटत असतं की आपणही एक सुखी जीवन जगावं. म्हणजे आता सुखाची कल्पना त्यांच्या तरुणांच्या दृष्टिकोनातून वेगळी असते. त्यांना असं वाटत असतं की सुख म्हणजे पैशाचं सुख, सुख म्हणजे गाडीचं सुख, सुख म्हणजे कपड्यांचं सुख. आणि या सगळ्यातून मग मग एक मनामध्ये मोह तयार होतो आणि इतर लोक ज्याप्रमाणे वागतात, करतात, वावरतात, याप्रमाणे त्यांनाही वावरण्याची इच्छा होते. अशामध्ये हा जो विशाल भोई आहे, याने एक बाईक घेतलेली आहे आणि ही बाईक आहे ही कर्जावर घेतलेली आहे. आता कसं असतं बघा, आजकालच्या काळामध्ये कुठली गोष्ट घेणे, कुठली वस्तू घेणे, मग किती महाग असे ना, हे अतिशय सोपं काम झालेलं आहे. बाजारामध्ये तुम्ही गेल्यानंतर इझी EMI ऑप्शन, क्रेडिट कार्ड अशा स्वरूपाचे बँकिंगचे ऑप्शन आपल्याला दिले जातात आणि आपल्याला असं वाटून जातं की ही वस्तू आज माझ्याकडे नाही आहे, पण ती घेणं किती सोपं आहे. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतात, या तुम्हाला कर्ज देताना तुमच्या परतफेडीची कुठल्याही प्रकारे ह्या परतफेडी करू शकतो का, या संदर्भामध्ये याची चाचपणी तेवढ्या प्रमाणामध्ये हल्ली होत नाही. पूर्वीच्या काळी बँका ह्या गोष्टीचा जास्त विचार करायच्या, परंतु आजकाल जर का तारण म्हणून एखादी गोष्ट ठेवायला असेल त्यांच्याकडे, तर मग अशा स्वरूपामध्ये जास्त विचार न करता पटकन कर्ज उपलब्ध करून देऊन मग ती वस्तू सहजरित्या गिरायकापर्यंत पोच केली जाते. ठीक आहे, ही आता झाली ही मार्केटची अवस्था आहे. याच्यामध्ये आपण कुठल्याही गोष्टीला रोखू शकत नाही, थांबवू शकत नाही. आता या ठिकाणी हा विशाल भोई याला कर्जाचा हप्ता भरणं अवघड जात होतं. म्हणजे याचं उत्पन्न काही नव्हतं आणि याने बाईक हप्त्यावर घेऊन मोकळा झालेला होता. याच्यावर साधारणपणे 30 ते 35 हजाराचं कर्ज होतं आणि याची सततची विवंचना होती की आता आपण कर्ज भरायचं कसं. आणि समजा कर्ज भरू शकलो नाही तर जे आपण एक स्वप्न म्हणून जी गाडी घेतली, ही गाडी उचलून घेऊन जाणार. आणि हा सतत त्याच्या मनामध्ये हा विचार त्याला खात होता. ज्यावेळी आपल्या डोक्यामध्ये प्रश्न तयार होतात त्याच वेळेला त्याचं उत्तर देखील आपल्या पुढे तयार होत असतं. आता याने या प्रश्नाचं उत्तर कसं शोधलेलं आहे ते बघा. कदाचित हा तरुण होता, मेहनत करू शकला असता आणि हे कर्ज मोकळं करू शकला असता, परंतु याने याचा वेगळा मार्ग अवलंबला आहे आणि इतका भयानक मार्ग आहे की याची आपण कल्पना करू शकत नाही. याच गावामध्ये या विशाल भोई याची मावस आजी या गावामध्ये राहत होती. तिचं नाव आहे अंजाबाई भोई आणि हिला कुठलंही मूळबाळ नव्हतं आणि ती एकटीच राहत होती. ज्या घरामध्ये वृद्ध लोक एकटे राहतात त्यांना सॉफ्ट टार्गेट करणं सोपं असतं. अनेक लोकांना अशा गोष्टी हँडल करणे, त्यांच्याकडे जाऊन काही घेणे, त्यांना मारणे, या गोष्टी सोप्या असतात. त्याच्यामुळे अशा वृद्ध वयस्कर लोकांनी थोडीशी स्वतःची काळजी घेणं देखील गरजेचं आहे. तर 15 मे 2024चा तो दिवस होता. या दिवशी संध्याकाळच्या वेळेला हा नातू विशाल त्याच्या आजीकडे गेलेला आहे. आता नातू घरी आल्यामुळे तिला काही वेगळं वाटलं नव्हतं. याचं कारण असं होतं की हा तिचा किती झालं तरी नातू होता. तिने याला अंगा खांद्यावर खेळवलेलं होतं. त्याच्यामुळे मग हा घरी गेला. त्याच्या डोक्यामध्ये ऑलरेडी प्लॅन तयार होता की त्याला हे माहिती होतं की आपल्या आजीच्या अंगावरती काही चांदीचे दागिने आहेत आणि काही कानामध्ये सोन्याची बाळी आहे. तिच्या दंडावरती ह्या जुन्या पद्धतीचे चांदीचे दागिने होते आणि हे जर दागिने आपल्याला मिळाले तर आपण आपल्या कर्जातून मोकळं होऊ शकतो. पण त्याला ही खात्री होती की आपण मागितलं तर आजी देणार नाही, कारण हे जे या गोष्टी असतात या जुन्या लोकांना प्रिय असतात. ते त्यांनी जीव म्हणून या गोष्टी ठेवलेल्या असतात. तर आता जर का आजी आपल्याला देणार नसेल तर आपण हे घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे मग त्याने घरी गेल्यानंतर आजीला मारायचा प्लॅन केलेला आहे. आजीच्या तोंडावर उशी दाबून या आजीला संपवलेलं आहे. आता ही साधारणपणे 80 ते 85 वर्षाची वृद्ध महिला या तरुण मुलाचा प्रतिकार करण्यासाठी तेवढी सक्षम नव्हती. त्याच्यामुळे या ठिकाणी त्याच्या आजीने जीव सोडलेला आहे. त्याच्यानंतर मग त्या घरामध्ये असलेल्या एका पोत्यामध्ये त्याने आजीला बांधलंय आणि एका कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी ठेवून दिलंय. या रात्री येऊन मग या मृतदेहाची विल्हेवाट लावायची याच्या डोक्यामध्ये हा प्लॅन होता. दिवस असल्यामुळे हा या ठिकाणी काही करू शकत नव्हता. समोरच्या दाराला कडी लावून मागच्या दाराने हा या ठिकाणाहून निघून गेलेला आहे. एका
सरावाकडे जाऊन मग त्याने या दागिन्यांचा व्यवहार देखील केलेला आहे. आता संध्याकाळ झाली, या आजीच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारे वर्दळ किंवा हालचाल दिसत नव्हती. आजी बाहेर कुठे दिसत नाही. हे बघून मग आजूबाजूची लोक जागी झालेली आहेत. त्यांना घरी येऊन ते दार ठोठावायला लागलेली आहेत. आणि मग याच गावामध्ये आजीचा दुसरा एक मावस नातू राहत होता. त्यांना या ठिकाणी खबर केलेली आहे. हा नातू घरी आल्यानंतर आजीला त्यांनी हाक मारलेली आहे. आजीच्या घरामध्ये सगळे लोक गेलेले आहेत. त्यावेळेला मग आजीचा मृतदेह एका पोत्यात बांधलेला होता. मग त्यावेळेला यांना वेगळा संशय आलेला आहे, खुनाचा संशय आलेला आहे. त्याच्यामुळे मग या सगळ्या मंडळींनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतलेली आहे. पिंपळगाव पोलीस स्टेशनमध्ये मग धाव घेऊन मग पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी पोलीस तपास सुरू झालेला आहे. या ठिकाणी पोलिसांची एक गोष्ट लक्षात आलेली आहे की या सगळ्या कबिल्यामध्ये हा विशाल भोई हा या ठिकाणी दिसत नव्हता. अशा स्वरूपामध्ये इतर लोकांना ह्या गोष्टी जाणवलेल्या आहेत. त्याच्यामुळे मग पोलिसांनी या लोकांना सांगितले की कोणीतरी तुम्ही तक्रार दाखल करा, परंतु कोणी तक्रार दाखल करायला त्यांच्या नातेवाईकांपैकी समोर येत नव्हतं, अशी माहिती समोर आलेली आहे. आणि मग त्यामुळे पोलिसांनी स्वतः या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक 108/2024 अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतलेला आहे. तर कलम नंबर 302, 397, 452 अन्वये या ठिकाणी गुन्हा दाखल करून मग सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे. या ठिकाणी CCTV मध्ये हा विशाल भोई आजीच्या घराकडे जाताना दिसत होता, परंतु घरामधून बाहेर पडताना कुठल्याही प्रकारे दिसत नव्हता, कारण हा मागच्या दाराने या ठिकाणी याने पोबारा केलेला होता. आता याला पकडून मग पोलिसांनी याची शहानिशा केलेली आहे. याच्याकडे चौकशी आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर या विशाल भोईने आपला गुन्हा कबूल केलेला आहे. आता ही संपूर्ण घटना ज्या प्रकारे प्रसार माध्यमातून आलेली होती याप्रमाणे आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये अधिक तपास चालू आहे. या घटनेला अनेक धागेदोरे असू शकतात. अंतिम सत्य निश्चित तपासाअंती अधिक माहिती समोर येईल. आता या घटनेमधून आपल्याला शिकायचं आहे का, तर या सगळ्या गोष्टी आपण एक माणूस म्हणून या जगामध्ये जगतोय, नातेसंबंधांमध्ये जगतोय. आपल्यावर कोणाच्या तरी उपकार आहेत. या थोड्या मोठ्या माणसाने आपल्यावर काही ना काही उपकार केले म्हणून आज आपण इथपर्यंत पोहोचू शकलेलो आहे. आणि कुठल्याही समाजाच्या प्रत्येक घटकाचा किंवा आपल्या नातेवाईकांचा आपल्या वाढीमध्ये, आपल्या मोठेपणामध्ये, आपल्या शिक्षणामध्ये, आपल्या हुद्द्यामध्ये आणि जे काही आपण आहोत या सगळ्यामध्ये या प्रत्येक गोष्टीचा हातभार असतो, हे आपण प्रत्येकाने ओळखावं. आणि राहिली कुठल्याही वस्तूची गोष्ट किंवा कुठल्याही कर्जाची गोष्ट, आपण आपले हातपाय तेवढेच पसरावेत जेवढी आपली चादर आहे, हे आपण सगळेजण जाणतो. परंतु अशा घटना तरी देखील घडत राहतात. तर याच्यातून सगळ्या तरुण मंडळींनी हा बोध घ्यायचा आहे की जे स्वप्न आहे ते काही काळानंतर पूर्ण होईल, पण ते एका चांगल्या प्रकारे पूर्ण होईल आणि त्या वस्तूचा उपयोग तुम्ही चांगल्या प्रकारे घेऊ शकता. भेटूया पुन्हा एकदा नवीन क्राईम स्टोरीमध्ये बरोबर 9 वाजता. तोपर्यंत आपण आपली काळजी घ्या. धन्यवाद.